नमस्कार मुली, कशा आहात तुम्ही? बरेच दिवसाचं माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज संडे असल्यामुळं मग मला कुठं जाणंच नसतं. तर घरी असल्यामुळं मग मला काही नाही, घरची कामं आवरली आणि टाईमपास करत बसली माझं. आणि मग नाही का मला जेवणाला पण 1-2 काहीतरी वाजले होते, 1-2 वाजले होते जेवायला. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर नाही का माझी मम्मी आणि वहिनी ते नाही का घराच्या मागे नाही का साफसफाई करत होते. कारण ना घराच्या मागे खूप जास्त कचरा गोळा झालेला होता. त्याच्यामुळे ते मच्छर, किडे वगैरे नाही का तसं होतात. म्हणून त्यांनी पूर्ण झाडून वगैरे नाही का जाळलं वगैरे. मग दादा पण नाही का इथं मदतीला आला त्यांच्या, की नाही का थोडं साफसफाई करून द्यायला. मग जाळून वगैरे नाही का, मग नंतर थोड्या वेळाने बघितलं की झाडाची इथे नाही का आम्हाला ना मुंगूस दिसला. ते मुंगूस म्हणजे नाही का आमच्या घराच्या मागं ना 5-6 खूप जास्त मुंगूस आहे, जे की सारखं नाही का ते जेव्हा नाही का संध्याकाळ होती या सकाळ सकाळचं जेव्हा नाही का खूप थंड वातावरण असतं तेव्हा ते दिसतं जास्त करून. मग टाकी वगैरे भरायला घेतली नाही का, मोटर चालू केलं होतं माझ्या मम्मीने. मग टाकी भरायला घेतली त्याच टाईमला नाही का मला सायराचा आवाज आला खालून, की नाही का तो ओरडत होता जोरदार. मग मी खाली गेले, मग त्याला बघितलं तर तो पण आला. तर मग आत्या बोलली की दीदी दादा आणि छोटावाला बाळ पण आले. मग मी खाली गेले आणि छोट्यावाला नाही का आता नवीन चालायला लागलाय नवीन. तर तो चालायला लागले म्हणून नाही का एवढा पळतो ना, पळण्याच्या नादात नाही का खूप जास्त पडतो पण तो. कारण ते आता नवीन नवीन चालतो म्हणल्यावर त्याला नाही एक्साइटेड होतो खूप जास्त. मग तो इकडे त्याची कारागिरी चालू केली त्याने. वही पेन त्याला दिलं होतं, तर त्याने खूप असे ड्रॉइंग चालू केली त्याने एकदम गोल गोल काही काही रेषा वगैरे. आणि मामा पण त्याच्या छोट्या मामासोबत खेळत ग, तेही काहीतरी शिकवतं त्याला. मग त्याला हसायला आवडलं, खूप एकदम मस्तपैकी हसत होता तो. त्याला म्हणलं बाय तरी कर नाही का, बाय कर म्हणून नाही का सगळेजण म्हणत होते. तर बाय करायला सोडून तो डायरेक्ट झोपलाच डायरेक्ट लाजून वगैरे. आणि माझ्याकडेच बघतोय तो एकदम. त्याला घेतलं वगैरे तर मग दीदी म्हणतो त्याला नाही का हसून दाखव हसून दाखव. एवढा क्यूटली आणि एवढं छान रिएक्शन देत होतो ना तो, खूप म्हणजे खूप. मग त्याने नाही का त्याचं मस्ती वगैरे केली. मग दिदीशी बोलून झालं, कारण आहे का दिदीशी खूप दिवसानंतर भेटली होती मी, कारण मी बालाजीला गेलते ना तेव्हाच मी भेटली होती दिदीशी. नंतर बोलणं पण नाही, कॉलवर पण नाही बोलणं झालं होतं, डायरेक्टली आत्ता भेटलो आम्ही खूप दिवसानंतर. तर थोडंसं बाळासोबत पण खेळून मग नाही का ते संध्याकाळी नंतर गेले. मग नाही का तनू पण आलती घरी प्राचीच्या घरी बेलाला घेऊन. कारण ही त्यांची क्यूटशी मांज आहे, तिचं नाव बेला आहे. आणि ही म्हणजे तनूला आम्ही बोललोच होतो की आता किती 3 काहीतरी महिने 2-3 महिने झाले वाटतात तिला बेलाला. तर आम्ही तिला बोललोच होतो की तिला घेऊन एकदा भेटायला आम्हाला. तर ती डायरेक्टली नाही का प्राची खूप घाबरती मांजरीशी. मग तरी ती घेत नव्हती, मला पण ती घेऊ देत नव्हती. म्हणून नाही का ती खाली आतमध्ये बिचारी डब्यामध्येच खेळत होती. नंतर नाही का तरुण बोलायची नव्हती, आणली आम्हाला मांजरले वगैरे नाही का भेटायला. तिला सोडलं वगैरे. मग मी पण घरी जाऊन नाही का जेवण वगैरे करून झाले, बाहेर वॉकिंगला आले. नंतर मला नाही का फालुदा म्हणजे मला नाही का बदाम शेक पिण्याचं खूप माझं नाही का इच्छा झाली होती. मग बदाम शेक वगैरे खाल्लं वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.